नमस्कार, भारती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण भरलेली कारली करणार आहे। ते कारली मी कापून घेतली आहे आणि त्यातल्या बिया काढल्या, छोटी छोटी कारली त्यातल्या बिया काढल्या, त्यात हळद आणि मीठ घातलं। आता मी ते उकळून घेते। आता मी घेतलंय डाळ्या असतात ना आपल्या चिवड्यात टाकायच्या त्या डाळ्या, खोबरं किसलेलं, तीळ, शेंगदाण्याचा कूट आणि जिरं, लसण, मिरची। आता हे सगळं आपण वाटून घ्यायचं, भाजून वाटून घ्यायचं। आणि कांदा घेतलाय, तो बारीक कापायचा आहे आणि हे कोथिंबीर घेतली आहे। मी तीन पळी तेल घालते, 3 नाही 2 अडीचच घालते, 2.5 पळी तेल घालते। हे बघा, हिंग घालते, राई जिरं घालते, राई घालते, घालते, थोडेच घालते। मी हिंग घालते, हिंग झालं की मी घालते कांदा। कांद्यामध्ये थोडंसं मीठ घालते। कांदा खूप असं शिजवायचा नाही, आपण थोडासा त्यातनं कच्चपणा गेला की लगेच आपण हळद वगैरे घालूया। मी हळद घालते, धणे जिरे पावडर घालते, थोडीशी, थोडासा लाल काश्मीरी घालते, थोडा मी घरी केलेला गरम मसाला थोडा घालते, अगदी थोडासा किचन किंग मसाला घालते, थोडासा मालवणी मसाला। आता आहे ना ते घालते। आपण मीठ घातलं म्हणून थोडंसं अगदी मीठ घालायचं नावाला, तर खारट होईल ना। मग आपण कारली उकडवताना पण मीठ घातलं ना, म्हणून थोडंसं घालायचं। आणि मीठ कसं आम्ही आमच्या ह्याच्याने घालतो, तुम्हाला आवडेल तेवढं मीठ घालायचं। तुम्हाला तुमच्या घरात जसं मीठ खातात तसंच घालायचं। काहीकांना मीठ जरा जास्त लागतं, काहीकांना कमी लागतं, त्यामुळे आपल्या हिशोबाने आपण मीठ घालायचं। आपण आता हे एवढाच गूळ घालतोय बघा, एवढा गूळ घालायचा। तर कारलं कडू असतं ना, काही लोक, आमच्याकडे काय आम्ही 2-3 जणच कारली खातो, बाकी कोण खात नाही कारलं। आता हे चांगलं परतून घ्या, गॅस बारीकच ठेवायचा, बारीक गॅसवर भाजून घ्यायचं, मोठा गॅस नाही करायचा, एकदम बारीक गॅसवर, चांगलं स्लो गॅसवर भाजून घ्यायचं। चांगलं वाटण हे भाजून झालं तर मी तुम्हाला 2 प्रकारचं दाखवणार आहे कारलं कसं भाजलेलं। बघा, याचा कलर चेंज झाला, आता इतकं सुंदर सुगंध सुटला, भाजतानाच सुगंध किती छान। आपण भरलेली वांगी करतो ना, त्यात सुद्धा घालू शकतो, हे छान होणार। भरलेल्या वांग्यांमध्ये पण आपण मस्त शिराळी असतात, आपली शिराळी असतात ना, त्या शिराळ्यामध्ये सुद्धा आपण भरू शकतो, घोसाळ्यामध्ये भरू शकतो हा मसाला। काहीच नसेल घरामध्ये तर बटाटे असतील ना, थोडीशी जरा उकडवायची आणि त्याच्यामध्ये भरलं ना तरी छान होतं। कधी वेळेवर काहीच नसेल तर चालतं। आता आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर घालूया आणि थोडं थंड करून देऊया। थंड झालं की कारली हे बघा, मी कारली आहे
झाकण किती ठेवायचं. कारले आपण उकडून चाळणीमध्ये पाणी काढायला ठेवू. तर कोथिंबीर झाली ना टाकून की आपण थंड झालं की चांगलं भरून घेऊया. आता आपण कारली भरून घेऊया. मसाला, हा मसाला आहे ना तो भरून घेऊया आपण छानपैकी. पळी तेल घालते. हा माझ्याकडे वांग होतं ना म्हणून मी तुम्हाला वांग्याचं पण करून दाखवते. हा थोडं एक वांग, 2 वांगी आहेत. एक वांग उद्या ठेवलंय कशात तरी टाकायला. आणि आहे ना एक वांग तुम्हाला दाखव. छोटी हवी आहेत वांगी. छोटी असली ना बरी पडतात. वांग, माझ्या मुलाला वांग आवडतं ना. मग कारलं करून झाकण देऊन ना म्हणून मी थोडी कारली आणि हे टाकलेलं दाखवलं ना. आता हा मसाला आहे ना तो मी घालते. हा वरून घातली आहे. नंतर झाल्यानंतर थोडीशी आपण पुन्हा घालूया बारीक गॅसवर. आता ते वांग पण शिजेल आणि कारलं पण. हे बघा हे कारलं मी 2 मिनटं झालेत. मी पलटी करते. चला हे बघा आपलं आता भरलेलं कारलं झालं. छान शिजवलेत ना आपण म्हणून वांग सुद्धा छान शिजलंय बघा. मस्त शिजलं वांग. दुसऱ्या प्रकारचे कारले करून दाखवते. हा यात थोडं मीठ, चण्याचं पीठ आहे हे. चण्याचं पीठ एवढं घेतलंय आणि मीठ, थोडीशी हळद. मीठ टाकलं ते कारले आहेत ना मी अशी चण्याच्या पिठात घोळवते आणि अशी टाकते. हे बघा भरलेली कारली तयार. 2 प्रकारची, एक बेसनामध्ये केली आहे आणि एक आपली मसाला भरून केली आहे. सुद्धा मसाला भरला आहे. पण तुम्ही ही पण करून बघा, ही पण करून बघा. ह्यात वांग पण भरलेलं केलं आहे मी आणि कारली सुद्धा केली. एक वेळा करून बघा, तुम्हाला आवडेल. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा.